चोरीच्या मोटरसायकलीवरून माळशिरस तालुक्याच्या ग्रामीण भागात दिवसभर फिरायचे. कोणाच्या शेतावर ठिबक सिंचनच्या पाईप, फवारणी मशीन किंवा इतर जे काही ठेवले असेल ते हेरायचे. संध्याकाळी किंवा पहाटेच्या सुमारास भाड्याने घेतलेली टमटम घेऊन गुपचूप शेतात शिरायचे आणि आपल्या बापाचा माल असल्यासारखे ठिबकच्या पाईपचा बंडल गाडीत टाकून निघून जायचे. हा चोरलेला माल माळशिरस, इंदापूर, टेंभुर्णी परिसरातील भंगारच्या दुकानात नेऊन विकायचा. हा माल विकायला जाताना अगदी सामान्य शेतकरी असल्यासारखा पेहराव करायचा. हा माल माझ्याच शेतातील असल्याचे दुकानदाराला ठणकावून सांगायचे. नेहमी एकाच दुकानात जायचे नाही, तर दरवेळी दुकान बदलून जायचे. ही स्टोरी आहे विकास नाना उर्फ रावसाहेब चोरमले, वय 23 वर्ष, राहणार 61 फाटा, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर याची. या अट्टल आणि हुशार चोराने माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना अगदी सळो की पळो करून सोडले होते. शेतात ठेवलेल्या शेती उपयोगी वस्तू हा रावसाहेब हातोहात लंपास करायचा. त्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. पण परवा त्याच्या नशिबाने त्याला नेमका धोका दिला. दिनांक 6 मे रोजी सकाळी हा रावसाहेब चौंडेश्वरवाडी, तालुका माळशिरस येथील महादेव मारुती एकतपुरे यांच्या शेतातून ठिबकच्या पाईपचा बंडल घेऊन जात असताना त्यांना आढळून आला. त्यावर एकतपुरे यांनी तातडीने अकलूज पोलीस ठाण्यास कळवल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम हे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रावसाहेबाला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून अत्यंत प्रेमाने त्याच्याकडे चौकशी करताच पोलिसांच्या अतिप्रेमाने भारावून गेलेल्या रावसाहेबाने आपण अकलूज, माळशिरस व वेळापूर परिसरात अशा प्रकारच्या आणखी अनेक चोऱ्या केल्या आहेत. त्याचा मुद्देमाल अमुक अमक्या ठिकाणी ठेवलेला आहे. चोरीचा माल वाहण्यासाठी अमुक अमक्याची टमटम भाड्याने घेतली आहे आणि दिवसभर फिरण्यासाठी जी मोटरसायकल वापरतो ती माळशिरस परिसरातून चोरलेली असल्याची कबुली अत्यंत तत्परतेने दिली. अकलूज पोलिसांनी त्याच्याकडून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्याच्याकडून आणखी काही चोरी उघडकीस येतात काय याचा तपास पोलीस करत आहेत. सदरचा तपास DYSP संतोष वाळके, पोलीस निरीक्षक नीरज ओबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस हवालदार विनोद साठे, अभिजित कुंभार, अमोल मिरगणे, सुनील माने, पंडित गवळी यांनी केला आहे.